अगदी खमंग खुसखुशीत अशी ही हावरीची आपली बर्फी, जी की कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमने भरपूर अशी आहे, हेल्दी आहे. त्यानंतर हाडांसाठी तर अतिशय अशी गुणकारी आहे. तर यासाठी मी ते काय केलेलं आहे, 1 वाटी हावरी घेतलेली आहे. त्यानंतर इकडे कढई तापायला ठेवली, त्यामध्ये सर्व हावरी जी आहे घालून घेतलेली आहे आणि छान अशी आपल्याला लो फ्लेमवर हावरी जी आहे 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायची आहे. तर आता किती भाजायची, खूप जास्त चटचट आवाज येईल इतकी अजिबात नाही भाजायची, हलकीशी भाजायची, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघालं की एवढीच आपल्याला हावरी भाजून घ्यायची आहे. आपण जर खूप जास्त हावरी भाजली तर ती करपट लागण्याची सुद्धा शक्यता आहे किंवा मग चवसुद्धा कधी कधी बदलते आणि हावरीचं तेलसुद्धा सुटू शकतं. जास्त हावरी जर आपण भाजली तर तेल सुटून हावरी जी आहे अगदी चिकट होईल. त्यामुळं आपल्याला लो फ्लेमवर फक्त 2 ते 3 मिनटं हावरी भाजायची आहे. म्हणजे छान प्रकारे गरम झाली की बस इतकीच आपल्याला हावरी भाजायची आहे. तर इकडे जी आहे हावरी छान प्रकारे भाजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. एक ताट घेतलं, त्यामध्ये हावरी जी आहे सर्व काढून घेतली, छान थंड करून घ्यायची आणि थंड करून आपल्याला ह्याची जी आहे फाईन पावडर काढायची आहे. आता जर आपण गरममध्ये पावडर काढली तर चिकट होईल आणि ते अगदी अशी मोकळी पावडर होणार नाही. त्यासाठी थोडीशी थंड करून घ्यायची. तर इकडे हावरी थंड झालेली आहे. एक मिक्सरचं जार घेतलं, एकदम सुकं कोरडं घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये जे आहे सर्व हावरी घालून घेतली आणि आता आपण याची फाईन पावडर बनवून घेऊया. तर अशा प्रकारे जी आहे फाईन पावडर बनवून घेतली, ताटामध्ये जी आहे सर्व काढून घेतली. आता याला आपण थोडंसं बाजूला ठेवूया. इकडे मी काही बदाम, काजू आणि वेलचीचे दाणे सोलून घेतले होते. 10 ते 12 बदाम आणि 8 ते 10 काजू आणि 5 ते 6 विलायची जी आहे सोलून घेतली. बदाम काजूचे काप करून घेतले. आता ज्या वाटीने हावरी घेतली त्याच वाटीने जो आहे गूळ घेतलेला आहे. गुळाला खूप असं किसून वगैरे नाही घेतलं, फक्त छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये जो आहे गूळ घातला. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि 4 ते 5 चमचे जे आहे पाणी घातलेलं आहे, म्हणजे गुळाला मेल्ट होण्यासाठी. तर इकडे जो आहे आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे, पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही, एकतारी पाक वगैरे असं काहीच नाही बनवायचं आहे. गूळ जो आहे फक्त वितळून थोडंसं शिजून घ्यायचं आहे. तर इकडे जो आहे गूळ मेल्ट होतो तोपर्यंत मी इकडे एक पोळपाट घेतलं आणि त्यावर जे आहे बटर पेपर आथरलेला आहे आणि त्याला तुपाने ग्रीस करून घेत आहे. म्हणजे यावर आपल्याला जी आहे आपली बर्फी जी आहे यावर थापायची आहे किंवा मग रोल बनवायचा आहे. ते आपण रोल बनवणार आहोत, तर रोल बनवायचा आहे. त्यासाठी अगोदरच याला जे आहे तुपाने थोडंसं ग्रीस करून घेतलं, म्हणजे काय होतं, इझी पद्धतीने जी आहे आपली बर्फी निघून येईल. तर इकडे जो आहे गूळ छान प्रकारे वितळलेला आहे आणि शिजलेलं सुद्धा आहे. अशा प्रकारे बबल्स आले की इतकंच आपल्याला गूळ जो आहे शिजवायचा आहे. त्यानंतर जे आपण हावरीची फाईन पावडर काढली होती ती घालून घेतली. त्यानंतर पाऊण वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलं. ऑप्शनल आहे, तुम्ही या ठिकाणी 2 चमचे मिल्क पावडर घातली तरीसुद्धा चालेल किंवा मग नाही घातली तरीसुद्धा चालेल किंवा मग फुटाण्याची पावडर किंवा डाळूची पावडर घातली तरीसुद्धा चालेल. तर या ठिकाणी जे आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनटं जे आहे छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत कढई सोडत नाही, हे जे आपलं मिश्रण आहे ते कढई सोडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला जे आहे छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, थोडंसं थिकनेस पण येतो त्याला. तर अशा पद्धतीने कायम हलवत राहायचं, अजिबात मध्ये सोडायचं नाही आहे. ही जी हावरीची बर्फी आहे हाडांसाठी तर उत्तमच आहे आणि थंडीमध्ये जी आहे अत्यंत गुणकारी अशी आहे. दिवसभरात एक जरी वडी खाल्ली तरी पण दिवसभर छान असं हायड्रेट वाटेल किंवा मग अजिबात थकवा येत नाही. तर अशा प्रकारे जे आहे इकडं हावरीची आपली जी बर्फीचं सारण आहे किंवा मिश्रण आहे शिजत आलेलं आहे आणि कढईसुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आणि महत्त्वाचं म्हणजे काही यामध्ये गूळ असल्यामुळं ती आणखीन जास्त हेल्दी झालेली आहे आणि पौष्टिकसुद्धा झालेली आहे. अशी तर हावरी काय अजिबातच पोटात जात नाही, पण अशा प्रकारे जर आपण ह्याची बर्फी करून खाल्ली तर नक्कीच हेल्दी आहे. तर इकडे जे आहे मी 2 चमचे हावरी साईडला काढली, ती बटर पेपरवर टाकून घेतली आणि जे आपलं सारण आहे सर्व मी बटर पेपरवर काढून घेतलं. अशा प्रकारे एक वाटी घेतली, त्याला थोडंसं तूप लावलं खालून आणि या पद्धतीने जे आहे त्याला अगोदर वाटीने थापून घेत आहे, म्हणजे काय होतं, सोपं जातं. तर या प्रकारे जे आहे फक्त थापून घ्यायचे आहे, इझी पद्धतीने तयार होते. त्यानंतर इकडे मी लाटणं घेतलं, त्याला थोडंसं तूप लावलं आणि हलक्या हाताने जे आहे थोडीशी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ नाही करायची, थोडीशी थिकनेस ठेवायची आणि खूप जाडसुद्धा नाही ठेवायची. तर या पद्धतीने जे आहे लाटून घेतलेली आहे. तर इतकीच अशी आपल्याला साईज करायची आहे. खूप जास्त जर आपण पातळ केली तर ती जे आहे रोल
होईल, अजिबात व्यवस्थित होणार नाही, तुटल्यासारखं होईल. त्यानंतर यावर जे आहे अगोदर थोडीशी वेलची दाणे घातले छान असे फ्लेवरसाठी. त्यानंतर तुम्ही हवं तर स्किपसुद्धा करू शकता नसेल आवडत तर. त्यानंतर यावर जे आहे बदामचे काप घालून घेतले अशा प्रकारे. म्हणजे काय होतं, खाताना छान असे क्रंची लागतील, कारण रोलमध्ये आतमध्ये जातील ते, तर त्यावेळेस खाताना छान अशी टेस्टसुद्धा येईल आणि आणखीन थोडंसं हेल्दी होईल. त्यानंतर काजूचे सुद्धा काप घालून घेतलेले आहे या प्रकारे. तर सर्व ड्रायफ्रूट आपले जे आहेत छान असे घालून घेतलेले आहेत. तुम्ही हवं तर यामध्ये पिस्ता ॲड करू शकता किंवा अक्रोड. आणि त्यानंतर जो बटर पेपर आहे अशा प्रकारे आपल्याला जो आहे रोल करून घ्यायचा आहे. म्हणजे बटर पेपर जो आहे वरती काढत जो आहे फक्त आपल्याला बर्फी रोल करायची आहे. बटर पेपर जो आहे वरती काढून घ्यायचा आणि साईडने अशा प्रकारे दाबून आपल्याला जो आहे अर्धा तास तसंच रेस्टला ठेवायचे. म्हणजे काय होईल, आपली जी बर्फी आहे छान प्रकारे सेट होईल. तर इकडे जे आहे मी अर्धा तास तसेच सोडून दिलेली आहे आणि छान प्रकारे बाहेरून सुद्धा हावरीची जी गार्निशिंग झालेली आहे एकदम अतिशय उत्तम अशी दिसत आहे. तर अर्धा तास झालेला आहे. आता आपण बटर पेपर जो आहे ओपन करून घेऊया. तर ओपन करताना थोडासा त्रास होतो, पण काहीच नाही, तूप लावल्यामुळे इझी पद्धतीने निघून आलेलं आहे. आणि त्यानंतर सुरीने अशा प्रकारे जे आहे वड्या, बर्फीचे ज्या वड्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहे. आणि तुम्ही पाहू शकता आतमध्ये जे आपण काजू बदाम घातलेले होते ते छान प्रकारे दिसून येत आहे. त्यानंतर विलायची सुद्धा. आणि अशा प्रकारे जे आहे सर्व असे मीडियम मी साईजचे काप करून घेते. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार चौकोनी किंवा मग अशा प्रकारचे करू शकता. तर हे बघा, इकडे आपली बर्फी जी आहे छान अशी तयार झालेली आहे. अतिशय अशी खुसखुशीत झालेली आहे. सहज तोंडात टाकताच विरघळेन अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे. हेल्दी बर्फीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.